गाइस वेलकम बॅक अ न्यू ब्लॉग. आणि आज आहे पाडवा, दिवाळीचा पाडवा. तर आज अहोंना ओवाळायचं आहे आणि त्याआधी आत्ता ते गेले आहेत फ्रेश होण्यासाठी. तर ते गपचूपमध्ये आले आणि इथे त्यांनी काहीतरी ठेवलं आहे. सो मी आता साडी वगैरे चेंज करायला आले आणि मी म्हटलं मी नेमकी तिथं अशी बसले, तिथं पिशवीचा मला आवाज आला. सो मी आता त्या पिशवीमध्ये त्यांनी काहीतरी ठेवले. मी आतमध्ये नाही पाहणार आहे काय, कारण ते त्यांनी माझ्यासाठी आणलं आहे. आय नो दॅट. तर फक्त मी तुम्हाला दाखवते, म्हणजे मला कळलं आहे की त्यांनी काहीतरी आणलं आहे माझ्यासाठी. सो ते एक मिनिट, आय थिंक नाही का कपड्याची पिशवी आहे ती. फॅशन राधिका फॅशन असं म्हणलं आहे त्याच्यावर. मे बी साडी असू शकते, ड्रेस असू शकते, किंवा अजून काय असेल, ड्रेस साडी घागरा असं काहीतरी असणार आहे, किंवा मग त्याच्यात वेगळं पण काहीतरी निघू शकतं. सो प्लीज स्किप करू नका, ब्लॉग पूर्ण बघा. सो मी आधी ही साडी वेअर केली आणि मी आवरत असताना मी ॲक्च्युली जस्ट टेकले, पाटण खूप आवडली म्हणून. तर मी म्हणजे मला असं कागदाचा आवाज आला. मी इथं काय ठेवलं, मग अशी हे पटकन आतमध्ये आले होते आणि हे ठेवून गेले. तर बघू आता ते चेंज करतील आणि मग हे छान ड्रेस वगैरे घालतील. मग तेव्हा नंतर आपण ओळून बघूया तीच पिशवी मिळते का दुसरं काही मिळतं. तर अजिबात स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा. तोपर्यंत मी हे करून देते. मी अशी सुंदरशी साडी वेअर केली, कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा. मला चहा मला माहिती होतं, मी मगाशी बघितलं नाही. पाय दे आधी, पाय दे ना सांग. द्या ना, पडायचं असं दे. एकाच पायाच्या पाय पडले. मी बघितलं होतं आणि मी सांगितलं पण होतं. परत ठेवायचे. ही पॅन्ट आहे ना, ब्लू हॅपी पाडवा. तर गाईस आता आपलं छान मस्त ओव्हन वगैरे झालं आणि आता आपण जात आहोत भोर येथे. भोर येथील आमटी या ठिकाणी श्री दुर्गा माता हे छानसं हॉटेल आहे, जिथे चुलीवर मस्त जेवण केलं जातं. सो आता आपण कात्रजच्या बोगद्याच्या इथे आहोत जवळपास. आणि तिथून म्हणजे पुणे ते भोर हे 60 किलोमीटर अंतर असेल. इतक्या लांब आपण जेवणासाठी जातो आहे, पण जेवण खूप सुंदर आहे, टेस्टी आहे. तुम्ही जर कधी आलात भोरला तर आमटी या ठिकाणी तो श्री दुर्गा माता हे हॉटेल आहे, तिथे नक्की जेवा, खूप सुंदर जेवण आहे. तर आपण तिथे जात आहोत. आणि आज पाडवा पण होता, तर स्पेशल त्याच्यासाठी आपण काहीतरी मुमेंट कॅप्चर केलेले आहेत, जे की तुम्हाला बघायला खूप आवडतील. आणि ते ठिकाण देखील खूप सुंदर आहे. तर स्किप करू नका, पूर्ण ब्लॉग बघा आणि नक्कीच आवडेल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कात्रजचा बोगदा पास केल्यानंतर आपण खेडशिवापूर येथील जो टोल नाका आहे ना, तिथं आल्यानंतर या सुंदर अशा बॉब्या मिळतात. त्या नक्की त्याचा स्वाद घ्या, खूप सुंदर असतात आणि याची लहानपणीची आठवण येते मला. तर इथे खेडशिवापूरला आलात ना, तिथे अशा बॉब्या मिळतात 10 रुपयाला फक्त, पण खूप भारी टेस्ट, लहानपणीची आठवण येते.
है. सो गाईज फायनली आता आपण पोचलो आहोत. आपण जिथे जेवणासाठी येणार होतो. तर हा सुंदर हा असा व्ह्यू आहे. भाताची शेती आहे आणि श्री हॉटेल दुर्ग हा रस्सा टाकायचा. हा काळा मसाला आहे. काळा मसाला तो त्याच्यामध्ये तरी चुरून खायची पद्धत आहे तिथे. खूप छान असं मिक्स आणि टेस्ट वाईज एक नंबर आहे. मला तर आवडलं. तुम्ही कधी आला तर नक्की वजडी रस्सा आणि भात आणि सूप आणि तिखट रस्सा असं अशा प्रकारे आपली थाळी फिनिश झाली. लास्टला घेतली आपण सोल. जेवण झाल्यानंतर सोलकढी घ्यायची.